वर्णनी वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड निनमो सुद केवली भणिदं नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। गाथांचा क्रम आम्ही बघितला, जीवाजीवाधिकार पाहिला, जीवाचं स्वरूप काय, अजीवाचं काय याची सूक्ष्म भेद विज्ञान रेषा आम्हाला त्या अधिकारात दिली। कर्ता कर्म अधिकार बघितला। कर्ता कर्म अधिकारामध्ये आम्ही कर्ते कुणाचे बनत ना, म्हणजे कुणाचं कर्ते पण आम्ही घेतो, म्हणून आम्हाला संसारामध्ये परिभ्रमण करावं लागतं। पराचं कर्ता आम्ही सतत होत आहे अनादिकालापासून, आणि म्हणून कर्ता कर्माविषयीची आमची जी चूक आहे, जीवनामधला जो भ्रम आम्ही पाळलेला आहे, तो मिटविण्याचा प्रयत्न कर्ता कर्म अधिकारात केला। आश्रवामध्ये वेगळी उपपत्ती सांगितली की पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि त्यामुळे नवीन कर्माचा बंद होणे, आश्रव होणं, याला आश्रवाची उपपत्ती सांगून आचार्यांनी ती एक वेगळ्या प्रकारची चिंतनाची दिशा आश्रवाधिकारामध्ये आम्हाला दिली। त्यानंतर संवर अधिकारात आश्रवाच्या विरोधी तत्व संवर अधिकार। संवर अधिकारात आपल्या एक देश शुद्ध परिणामांची आम्हाला कशा प्रकारे प्राप्ती होईल हे सांगितलं। कारण समयसारचा प्रतिपाद्य विषय हा शुद्धात्मा आहे। लक्षात घ्यायचं की आचार्यांना प्रत्येक अधिकारामध्ये शुद्धात्मा दाखवायचा, आणि जो शुद्धात्मा प्राप्त करण्याचा उपाय आमच्या जवळ त्यांनी सांगितला की त्रिकाली ध्रुव स्वभावाचं अवलंबन घेऊन पर्यायीमध्ये जी शुद्धता अभिव्यक्त होईल त्यानी तुमच्या जीवनात संवर होणार आहे। म्हणजे आचार्यांना नुसतं संवर नाही सांगायचं, पण संवराचा स्रोत कुठून उद्गम आहे, त्याचा कुणापासून संवर उत्पन्न होणार आहे, त्या मूळ स्रोतापर्यंत आम्हाला आचार्यांनी नेलेला आहे संवराधिकारामध्ये। आणि संवराधिकार समर्पित आहे भेद विज्ञान प्रक्रियेसाठी। तसं प्रत्येकच गाथेमध्ये भेद विज्ञानच आचार्यांना दाखवायचंय, पण प्रामुख्याने संवर अधिकारामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली। आणि त्यानंतर हा निर्जरा अधिकार आलेला आहे। निर्जरा अधिकारामध्ये ही जी आत्मपरिणामांमध्ये वितरागतेमध्ये वृद्धी आहे, हिला निर्जरा म्हणलेली आहे। संवरामध्ये वितराग परिणाम आणि याच्यामध्ये सातत्याने वृद्धी होत जाणं, याला निर्जरा म्हटलेली आहे। आणि ही निर्जरा झाली की नवीन कर्म बंधाला प्राप्त न होता उदयात येऊन फळ देऊन निघून जाणे, ही द्रव्य निर्जरा या ठिकाणी सांगितली। हे बघत असताना अनेक प्रकारच्या आचार्यांनी एक प्रकारे क्रांतिकारक विधान देखील केलं की सम्यक दृष्टीचे भोग ही निर्जरेला कारणीभूत आहे, हेही आचार्यांनी सांगितलं। कारण सम्यक दृष्टीची प्रत्येक क्रिया ही ज्ञानाने रचित असणार आहे, आणि ज्याच्या जीवनात त्याचा पाया ज्ञानभूत आहे त्याच्या जीवनामध्ये जी क्रिया होईल ती ज्ञान संपन्न असल्यामुळे अज्ञानाने होणारा बंध त्याच्या जीवनात असणार नाही। उलट पूर्वबद्ध कर्म आहे ते उदयात येईल, फळ देईल आणि नवीन न बांधता निघून जाईल। आणि आचार्यांना निर्जराधिकारामध्ये हेच अभिप्रेत आहे। यानंतर ज्ञानी हा निशंक असतो। कोणत्या शंक म्हणजे 8 तऱ्हेचे अंग सांगणार आहे आचार्य, त्याच्यामध्ये निशंकित अंगाचं वर्णन सांगताना हा ज्ञानी जीव सर्व बाजूंनी निशंकित असतो हे सांगताना त्याच्या जीवनात इहलोक भय नाही, परलोक भय नाही, अत्राण भय नाही, म्हणजे अरक्षा भय नाही, अगुप्ती भय नाही,
आणि अरक्षा आणि अगुप्ती मधलाही फरक आम्ही बघितलेला होता. अरक्षामध्ये दुसरं कुणीतरी माझं हिरावून घेईल हे बघायचं ही भीती आहे. आणि अत्राण अगुप्तीमध्ये मी माझ्यात कुणाचा दुसऱ्याचा प्रवेशच होऊ शकत नाही. मी स्वतःमध्ये निजगुप्त आहे ही भावना प्रामुख्याने तिथे सांगितल्या गेलेली आहे. त्यानंतर आचार्यांनी सांगितलेलं मरण भय. ठीक आहे, हे भय नाही आहे, पण मरणाची तर सम्यक दृष्टीला भीती वाटते की नाही, हा देह माझा सुटेल याची तरी त्याला भीती आहे की नाही, याबाबतही आचार्य निशंक आहे. ते सांगतात की ज्ञानीला अशी कुठलीही भीती जीवनात असत नाही, कारण त्याला हे माहिती आहे की आत्म्याचा न जन्म आहे ना आत्म्याचा मृत्यू संभवनीय आहे. हे शरीर मिळालेलं आहे, हे शरीराचं परिवर्तन, देह परिवर्तन सुरू आहे आणि त्यालाच लौकिक भाषेमध्ये मरण अशी संज्ञा दिली जाते. हा जीव प्राणांनी द्रव्य प्राणांनी जगतो हे म्हणणं तर केवळ असद्भूत व्यवहार नयांनी कथन केलेलं आहे. आणि म्हणून असद्भूतपणा जिथं आहे तिथे ते शब्दशः सत्य मानायचं नाही. ही एक गोष्ट. 10 प्राणांच्या वियोगाच्या संबंधात श्वासोश्वासा व्यतिरिक्त हा जीव किती काळ जीवन जगू शकतो याचं ही समीकरण आपण बघितलेलं आहे. क्षुद्रभव त्याला लगातार मिळाले तर 66,336 वेळा श्वासोश्वास न घेता ही त्याची जन्म मरणाची प्रक्रिया सुरू आहे. आणि श्वासोश्वास का नाही घेऊ शकत, तर त्याची शरीर पर्याप्तीच पूर्ण होत नाही, श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही. ही गोष्ट आम्ही कालच्या परवाच्या याच्यामध्ये बघितलेली. आणि असा एखादा आमचा भाव त्रिकाली आत्मतत्वाला स्पर्श करणारा ज्या वेळेला आमच्या जीवनात उत्पन्न होईल तो परिणाम आमचा धन्य परिणाम आहे. 108 मण्यांची माळ आम्ही जपतो आहे आणि जरी आमचं 107 मण्यांवर लक्ष नाही आहे, इकडे तिकडे मन भरकटलंय, प्रयत्न करतो आहे पण लक्ष नाही आहे, आणि एका मण्यावर देखील जर आम्ही तन्मयतेने त्रिकाली ध्रुवाचं अवलंबन घेऊन पर्यायामध्ये ती अभिव्यक्ती आमच्या झाली तर तो क्षण आमचा सार्थक आहे. तो क्षण आमचा सम्यक दर्शनाचा आहे. तो क्षण आमचा मोक्ष मार्गाची सुरुवात करणारा आहे. आणि म्हणून अशा क्षणाला म्हटलेलं आहे की असा क्षण म्हणजे आमच्या जीवनातला अभूतपूर्व अपूर्व असा क्षण असणार आहे. आणि या क्षणासाठीच आमचा अट्टहास सुरू आहे. उदाहरण आपण बघू शकतो की समजा एखाद्या वेळेला एखादा दुकानदार आहे, दुकान उघडून तो बसलेला आहे. समजा त्याचं दुकान आहे सोन्या चांदीचं. दिवसभर एकही ग्राहक त्याच्या दुकानात आलेला नाही. आता दुकान बंद करणार आणि त्यावेळेला एक ग्राहक आला. कंटाळा होता वस्तू दाखवायचा, पण आता शेवटी दिवसभरात काही ग्राहकी झाली नव्हती म्हणून दुकान परत उघडून त्याला माल दाखवला आणि त्यांनी करोडोनी माल घेतला. तर तो जसा तो व्यापारी स्वतःला धन्यता अनुभवेल तसं आमच्या जीवनात ही करोडोंची संपदा आम्हाला त्या एका क्षणामध्ये प्राप्त होऊ शकते. एक क्षण जरी आमचा त्या त्रिकाली आत्मतत्वाशी आमचा उपयोग एकाकार झाला तर आमचा तो सम्यक दर्शनाचा उद्गम असणार आहे. आणि सम्यक दर्शन कसं आहे तर मोक्ष मार्गामध्ये कर्णधार रूपानी त्याची महती रत्नकरण शावकाचार मध्ये कथित केलेली आहे. असा हा आता मरणाचा भय ज्ञानीला का नाही या संबंधामध्ये 159 नंबरचा कलश आम्ही परत त्याचं वाचन करतो आहे. प्राणोच्छेद मुदाहरन्ति मरणं प्राणा किल स्यात्मनो ज्ञानं तत्स्वयमेव शाश्वततया नोच्छिद्यते जातुचित् तस्यास्तो मरणं न किंचन भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो निःशङ्क सततं स्वयं सहजं
ज्ञानम सदा विंदती. प्राणांचा उच्छेद होणं, नाश होणं म्हणजे मरण म्हटल्या जातं. म्हणजे द्रव्य प्राणांचा उच्छेद होणं याला मरण संज्ञा आहे. ज्ञान चैतन्य हेच आत्म्याचे वास्तविक प्राण आहे. 10 प्राणांनी जगणं हे पहिल्यांदा जसं सांगितलं की हा असद्भूत व्यवहार, अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याचा विषय आहे. भाव प्राणांनी जगतो हा जीव, हेही म्हणणं अशुद्ध निश्चयनयाचा विषय आहे. आणि समयसारच्या दृष्टिकोनातून जो अशुद्ध व्यवहार नयाचा, अशुद्ध निश्चय नयाचा विषय आहे, हा देखील व्यवहाराच्या कोटीत येतो. जीव हा भाव प्राणांनी जगतो. क्षायोपक्षमिक लब्धिरूप प्राण, उपयोगात्मक प्राण त्यांनी जगतो, हे म्हणणं अशुद्ध निश्चय नय आहे. आणि सम्यक समयसारच्या दृष्टीतून हा नय देखील व्यवहाराच्या कोटीत आहे, म्हणून याचा देखील आचार्यांनी निषेध केलेला आहे. म्हणून कशाने हा जगतो, तर हा आपल्या चैतन्य रूप प्राणांनी, ज्ञान दर्शनानी हा जीव सदैव जीवित आहे. जीवत्व शक्ती आम्हाला हेच प्रतिपादन करणार आहे. त्यामुळे ज्ञान स्वयमेव शाश्वत असल्यामुळे ज्ञान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कुणीही याच्यामध्ये ज्ञान समवाय संबंधामुळे जीवात ज्ञान आलेलं नाही. सांख्यांनी मांडलं की ज्ञान पहिल्यांदा अलग होता आणि आत्मा अलग होता, आणि मग यांचा समवाय संबंध झाला आणि आत्म्यात ज्ञान उत्पन्न झालं. असा समवाय संबंध असूच शकत नाही. कारण ज्याचं जे लक्षण आहे, ज्याचा जो स्वभाव आहे, हे स्वभाव, हे लक्षण कधीही त्रिकालवरती कुणीही काढू शकत नाही आणि टाकू पण शकत नाही. म्हणून हा सदैव आपल्या चैतन्य रूप प्राणांनी जगतो. हे ज्ञान स्वयमेव शाश्वत आहे आणि याचा उच्छेद कदापि होत नाही. म्हणून ज्ञानीला मरण असू शकत नाही. मग ज्ञानीला मरण भय ते कसले? तो सदैव निर्भय होऊन निरंतर आपल्या स्वाभाविक ज्ञान स्वरूपाचा अनुभव करतो. इंद्रियादी प्राणांच्या नाशाला मरण म्हणतात. इंद्रियादी प्राण म्हणजे 5 इंद्रिय, 3 बल, आयुष्य आणि श्वासोश्वास. परंतु परमार्थाने इंद्रियाधिक प्राण आत्म्याचे नसून ज्ञान हेच वास्तविक प्राण आहे. ते शाश्वत असल्यामुळे त्याचा विनाश नाही. म्हणून आत्म्याला मरण नसल्या कारणाने ज्ञानीला मरण भय नसते. ज्ञानी निर्भय होऊन सदैव आपल्या ज्ञान स्वभावाचा अनुभव करतो. आता ज्ञानीच्या जीवनात मरण भय नाही ही गोष्ट सत्य आहे, पण ज्ञानीला देखील शेवटी हा देह तर सोडावा लागणार आहे. आणि ज्ञानी जीव जेव्हा असं हे आपलं मरण जवळ आहे हे बघतो, त्यावेळेला तो समाधीपूर्वक मरणाचा स्वीकार करतो. देह मला सोडून जाण्यापेक्षा मीच देहाला सोडून जाईल, ही समाधी मरणाची भावना आहे. देह तर जड आहे, तो तर सुटणार आहेच आहे, प्रश्न तो नाही. पण मी सोडणं आणि त्यांनी सोडणं यामध्ये फरक आहे. आणि म्हणून ज्ञानीची सजगता ही आहे की देह जर मला सोडणं आता अपरिहार्य आहे, माझा आणि देहाचा जर एकमेक वियोग होणार आहे, देह सुटणारच आहे, तर मला त्याला जागरणपूर्वक, होशपूर्वक याची देही मी मरण माझे पाहिले माझ्या डोळ्यात, अशा तऱ्हेने या मरणाचा स्वीकार करणं हेच मला क्रमप्राप्त आहे. म्हणून तो सतत जाणीवपूर्वक काया आणि कषाय यांना कृश करून सजगतेने आपल्या आत्म्याची आराधना करण्यात तल्लीन होतो. आता अपरिहार्य आहे. त्यांनी रत्नकरण शावकाचार मध्ये 7व्या अध्यायामध्ये पहिलीच कारिका ठेवली. उपसर्गे दुर्भिक्षे जरसी रुजायां च निष्प्रतिकारे धर्माय तनु विमोचन
माहु सल्लेखना मार्या उपसर्गे. उपसर्ग आलेला एखादा भयंकर ती टाळता येणं शक्य नाही, अशा वेळी ज्ञानी समाधी मरण स्वीकारतो. उपसर्गे दुर्भिक्ष पडलेला आहे की कोणताही उपाय आता दिसत नाही, त्यावेळेला या समाधी मरण करण्याची आज्ञा दिलेली आहे. दुर्भिक्षे उपसर्गे दुर्भिक्षे जरसी रुजायांच निष्प्रतिकारे. म्हातारपण आलंय, वार्धक्य आलं आहे की आता काही त्याच्यावर उपाय नाही आहे, अशा वेळी आम्हाला सल्लेखना घेण्याचा आदेश आहे. किंवा असा एखादा प्रतिकार करता येणं शक्य नाही असा रोग उत्पन्न झालेला आहे, तर अशा वेळेला धर्मरक्षणासाठी या शरीराला सोडणं, याला आचार्यांनी सल्लेखना म्हटलेली आहे. म्हणजे आम्हाला समाधी होऊन मरण करणे हा समाधीचा अर्थ नसून मरण काळ जवळ आला आहे असं समजून समाधीपूर्वक म्हणजे सावधानतापूर्वक शरीराचा त्याग करणं, धर्म आराधनापूर्वक जीवन व्यतीत करून या देहाला जाणीवपूर्वक सोडणं, हा आहे समाधी मरणाचा अर्थ. आणि ज्ञानी स्वतःच्या आत्मतत्वाविषयी, ज्ञान आराधनेविषयी इतका अधिक विचारशील आहे की या शरीराला तो महत्व देत नाही. शरीराकडून तो कसून काम करून घेतो जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत. ज्या वेळेला शरीराने साथ देणं सोडलं, शरीराचं गुलाम होण्याची परिस्थिती आली, त्यावेळेला या शरीराला देखील तो आपल्यातून बाजूला करू इच्छितो. त्याला त्याचं जे वेतन आहे शरीराचं, हे वेतन देणं तो कमी कमी करतो. आणि शेवटी पूर्णतः आहार पाण्याचा त्याग करून कायेला आणि त्यासोबत कषायाला पण, जर नुसती काया कृश करणं महत्वाचं नाही, कायेसोबत कषायही कृश व्हायला पाहिजे. आणि म्हणून सांगितलं जीवित मरणाशंसा मित्रानुराग सुखानुबंध निदानानी, हे 5 गोष्टी ह्या जीवनात टाळायला सांगितलेल्या आहे. पूर्वीचं काही आठवायचं नाही, लवकर मरण आलं पाहिजे ही भावना नाही, खूप काळ मला जगता आलं पाहिजे ही भावना नाही, किंवा पूर्वीचं वैभव आठवून त्यामध्ये लीन होणं नाही, किंवा नवीनसाठी निदान बंध न करता समाधीपूर्वक आमच्या कायेला आणि कषायाला कृश करणं, याचं नाव आहे समाधी मरण. आणि मरण अशा तऱ्हेने ज्ञानीच्या जीवनामध्ये तो स्वीकारत असतो, म्हणून त्याला मरण भीती नाही असंही म्हटलं जातं. कारण त्याला हे माहिती आहे की आयु संपल्यानंतर, आयुचा शेवटचा निषेध उदयास आल्यानंतर आम्हाला ही आयु एक क्षण देखील मिळू शकत नाही. आमच्या आयुचे क्षण ठरलेले आहे. योग दर्शन आज म्हणतो की आमचे श्वासाचे क्षण ठरलेले आहे, आणि योग दर्शन म्हणून सांगतो की दीर्घ श्वास घ्या. श्वास जर आम्ही पटपट घेतले तर आमचं आयुष्य लवकर संपेल. दीर्घ श्वास घेतला म्हणजे त्यांनी श्वासांची संख्याही ठराविक मांडली आहे योग दर्शनाने, आणि आम्ही आयुच्या निषेकांची संख्या ठराविक. तितके निषेक उदया, शेवटचा निषेक उदयात येईल तोपर्यंत आमची ही आयु आहे. या आयुचा व्यय किंवा नवीन आयुचा उत्पाद हा आमचा मरण क्षण असणार आहे. समजा आम्हाला देवायुचा उदय सुरू झाला, देवाईचा उदयाचा क्षण म्हणजे देव पर्यायीचा उत्पाद, याचाच अर्थ मनुष्य पर्यायीचा व्यय. एक समय, एक पर्याय. उत्पाद व्ययाची विवक्षा लावा, परत मागचं रिव्हर्स पहा की उत्पाद व्यय हा एका समयात आणि एका पर्यायीत आहे. जेव्हा मी म्हणेल की देव पर्यायीचा उत्पाद आहे, याचाच अर्थ तो मनुष्य पर्यायीचा व्यय आहे. किंवा मनुष्य पर्यायीचा व्यय झाला म्हटलं तर नवीन आयुचा तिथे उत्पाद आहे. हीच स्मरण कल्पना आहे, आणि हे ज्ञानी पुरेपूर जाणून आहे. म्हणून तो अशा प्रकारे मरण स्वीकारण्यासाठी
भीत नाही, उलट मृत्यू हा एखाद्या महोत्सवाच्या रूपात कसा परिवर्तित होईल ही त्याची भावना आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, फरस जीभ नासिका नयन अरु श्रवण अच्छदती. काय फरस म्हणजे स्पर्श, जीभ नासिका, नयन म्हणजे डोळे, श्रवण अच्छ इति म्हणजे हे इंद्रिय, मन वच तन बल तीन खास श्वास उश्वास आऊ स्थिती. मन वचन तन बल तीन बल, आयुष्य आणि श्वास उश्वास. ये दस प्राण विनाश ताही जग मरण कही चै. या 10 प्राणांचा जेव्हा वियोग होतो तेव्हा जग त्याला मरण झालं असं म्हणतो. 10 प्रकारचे प्राण त्यांनी 2 ओळीमध्ये ठेवले. फरस जीभ नासिका नयन अरु श्रवण अच्छ इति, मन वच तन बल 3, नंतर श्वास उश्वास आणि आउस्थिती. ये दस प्राण विनाश ताही जग मरण कही जई. ज्ञान प्राण संजुगत जीव तिहुकाल न छिच्चही. पण वास्तविकता ज्ञान दर्शन हे ज्याचे प्राण आहे आणि हा संयुक्त आहे आणि या प्राणांचा 3 कालामध्ये देखील कधीही वियोग होत नाही, हेच निश्चयाने जीवाचे प्राण आहे. यह चिंत करत नाही मरण भय नय प्रवाण जिनवर कथित. अशा प्रकारचं हा जीवनामध्ये स्वतःच्या म्हणजे यह चिंत करत नाही मरण भय, हे चिंतन तो मरण भयाविषयीच करत नाही. नय प्रवाण जिनवर कथित, नयाने जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो तिथे मानतो आहे. आणि म्हणून ज्ञानी निशंक निकलंक निज ज्ञान रूप निरखत नित. म्हणजे स्वतःच्या चैतन्य शुद्ध प्राणांची जोपर्यंत जीवाला ओळख नाही तोपर्यंत त्याला मरण भय आहे. आणि हे ज्यांनी ओळखलं, जाणलं, स्वतःच्या चैतन्य प्राणाची ज्यांनी अनुभूती घेतली तो मरण भयापासून देखील निश्चित आहे. यानंतर पुढचं भय येणार आहे अकस्मात भय. मरण भय सुनिश्चित आहे म्हणजे मरणकाल सुनिश्चित आहे की या वेळेला जीवाचं मरण होणार आहे. मग आता या अनुषंगाने कधी कधी अकाल मरणाचा पण प्रश्न आम्हाला येतो की आम्ही आयु तर इतकी बांधली आहे, त्याच्या आधी पण जीवाचं मरण होऊ शकतं की नाही. अकाल मरण तर हे सांगितलेलं आहे, मग हेही कधी कधी असू शकतं. त्याची विवक्षा थोडी वेगळी आहे आणि ती विवक्षा समजून घेणं पण गरजेचं आहे. एका दृष्टीने जरी ते अकाल मरण म्हटलं असलं तरी ते आयुच शिल्लक आहे, आयु शिल्लक आहे, निषेध शिल्लक आहे आणि आधीच जीव मेला असं असत नाही. आयुमध्ये अपवर्तन होतं. अपवर्तन होतं याचा अर्थ आयुचे सगळेच्या सगळे निषेध एका क्षणामध्ये उदयात येतात आणि त्यावेळेला पूर्ण निषेध उदयात येऊन त्या ठिकाणी त्याचं मरण संभवतं. या मरणाला अकाल मरण म्हटलेलं आहे. म्हणजे उदीरणापूर्वक होणारं मरण हे अकाल मरण म्हटल्यात जातं. आणि याही बाबतीत नियम हा आहे की ज्याला नवीन आयुचा आयुबंध झाला नाही पुढील भवाचा त्यालाच हे शक्य आहे. आणि त्याही याच्यामध्ये जरी शक्य असलं तरी देखील आयु संपण्याच्या आधी त्याला नवीन आयुचा बंध होऊनच त्याचं मरण संभवनीय आहे. आयुच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळे नियम आहे. आयु बंद होत असताना तो भुज्यमान आयुच्या 2/3 आयु व्यतीत झाल्यानंतरच पहिला अपकर्ष काल येईल, त्याच्यात त्याला आयुबंध होईल. आयुबंधाचे नियम थोडे वेगळे आहे, पण एकंदरीत पाहता मरणकाल हा प्रत्येकाचा सुनिश्चित आहे. आणि म्हणून सम्यक दृष्टीला मरण भय असत नाही. ठीक आहे, मान्य केलं आम्ही.
पण आता अकस्मात जीवनात काहीतरी वेगळं घडेल, ऍक्सिडेंट होईल किंवा अजून काही झाले, आग लागेल किंवा अजून सोसाट्याचा वारा येईल, भूकंप होईल, असं काहीतरी जीवनात घडेल विषम परिस्थिती, तर मग काय सम्यक दृष्टीला असं अकस्मात भय तरी वाटतं की नाही वाटत? या संबंधामध्ये परत प्रश्न आला आणि परत त्याचं उत्तर देताना सांगतात की ज्ञानीला अकस्मात भय सुद्धा असत नाही. अकस्मात जीवनामध्ये काय घडतं याचा जर आम्ही निश्चयाने दृष्टिकोन केला तर जो जो देखी वीतरागने सो सो होसी वीरारे, जे जे वीतरागतेने बघितलेलं आहे सो सो होसी वीरारे, तेच जीवनामध्ये होणार आहे. जो जो देखी वीतरागने सो सो होसी वीरारे. अकस्मात काहीही घडू शकत नाही. जे पाहिलेलं आहे वितराग भगवंतांनी तेच तशाच पद्धतीने जीवनामध्ये नियमिततेने होणार आहे. त्याच्यामध्ये काहीतरी अकस्मात घडलं असा सुतराम कोणत्याही प्रकारे शक्यता असत नाही. म्हणून ज्ञानीला अकस्मात भय सुद्धा नाही. कलश 160 नंबरचा. एकं ज्ञानमनाद्यनन्तमचलं सिद्धं किलेस्तस्वतो यावत्तावदिदं सदैव हि भवेन् नात्र द्वितीयोदया तन्नाकस्मिकमत्र किञ्चन भवेत् तद्भि कुतो ज्ञानिनो निःशङ्कः सततं स्वयं ससहजं ज्ञानं सदा विन्दति. हे स्वतःसिद्ध ज्ञान एक आहे. अकस्मात भय ज्ञानीच्या जीवनात नाही. का नाही याचं कारण सांगताना आचार्य सांगतात आहे की ज्ञान जे आहे जीवाचं, हे ज्ञान स्वतःसिद्ध आहे. स्वतःसिद्ध आहे म्हणजे ज्ञानाच्या सिद्धीसाठी कोणत्याही पराचं गरज नाही. ज्ञान माझ्यात का आहे, मी ज्ञानवान का आहे, मी चैतन्य स्वरूप का आहे, तर हे अनादितः सिद्धच आहे. तो त्याचा स्वभावच आहे, म्हणून ते स्वतः सिद्ध आहे. ज्ञान कसं आहे, एक रूप आहे, अनादी आहे आणि अविनश्वर आहे, म्हणजे कधीही नष्ट होणार नाही. आणि शिवाय अचल आहे. अचल का आहे की या ज्ञान स्वभावामध्ये एका दृष्टीने पाहिलं जाणन 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 क्रिया ही त्या ज्ञानाची अचल स्थिर अशी क्रिया आहे. प्रतिसमय ज्ञान काय करतो, तर ज्ञान प्रतिसमय जाणण्याचं कार्य करत आहे. जाणणं 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 या रूपाने त्याची अचल अशी स्थिती आहे. तो कधीही यापासून चलित झालेला नाही, असं अचल आहे. असं ज्ञान जोपर्यंत आहे आणि ते सदैव असल्यामुळे तोपर्यंत तेथे दुसऱ्याचा उदय कदापि होत नाही. आणि हे ज्ञान अव्याहतपणे अनादी कालापासून एक समयाचा खंड न पडता हा ज्ञान प्रवाह निरंतर सुरू राहणार आहे. कुठपर्यंत, तर अनादी अनंत काल पर्यंत. अनादीपासून आहे आणि अनंत काळ पर्यंत सुरू राहणार आहे. जशी एखादी बारामाही नदी आहे, या नदीचा उगम स्रोत कधीही खंडित झाला नाही. ती जशी धारावाही रूपाने नित्य प्रवाहमान आहे, प्रवाहमान आहे, तिच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. त्याप्रमाणे या ज्ञानाच्या मध्ये देखील पर्याय रूपाने खंड पडलेला नाही. निरंतर धारावाहिता याच्यामध्ये विद्यमान आहे. म्हणून ज्ञानीला आकस्मिक अकल्पित काहीतरी असे काहीही नाही. कारण ज्ञानीला हे माहिती आहे
की हा जो आमचा शुद्धात्मा आहे, या शुद्धात्म्यामध्ये शुद्धात्म रूपाची परिणतीच निरंतर निरंतर कायम आहे. हा त्याचा क्रम नेहमी अशाच प्रकारचा राहणार आहे. याच्यामध्ये विरुद्ध, वेगळं, अकस्मात काहीही घडणं शक्य नाही. असं काहीही घडत नाही आणि म्हणून त्यापासून भय काय. सबब ज्ञानी निरंतर निर्भय होऊन स्वयं सदैव आपल्या न्यायोक स्वभावाचाच अनुभव करतो. म्हणजे कसं झालं की शुद्धात्म्यामध्ये अक्रम काही नाही आहे. अक्रम नाही म्हणजे एका मागून एक याप्रमाणे ज्ञानाच्या पर्यायी सदैव त्यात होणार आहे. याचा अर्थ ज्ञानाची पर्याय एक समय रुकली किंवा झालीच नाही असं काही नाही. जसं आम्ही बघतो की सूर्य, आम्ही कधीतरी कल्पना करू शकतो का की सूर्य एक क्षण तरी थांबलेला आहे आणि सूर्य सकाळी उगवलाच नाही तर, रात्र झालीच नाही तर, या जशा पॉसिबिलिटीच नाही आहे, या शक्यताच नाही आहे. ते होणार आहे म्हणजे ते होणारच आहे. त्याचा क्रम जो आहे, जो गली त्याची आहे सूर्याची, त्या गलीमध्ये तो फिरणारच आहे. आम्हाला दिसेल न दिसेल हा भाग वेगळा, पण सूर्याचा उगवण्याचा समय आणि सूर्याचा मावळण्याचा समय हे जसं नियत आहे, ठरलेलं आहे आणि त्याच्या ज्या फिरण्याची जे त्याची चाकोरी आहे, जी त्याची कक्षा आहे, या कक्षेमध्ये जसं त्याचं परिभ्रमण सुरूच राहणार आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा देखील प्रवाह प्रतिसमय पर्याय ही त्याची होणारच आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल स्थित्यंतर होणार नाही किंवा वेगळं होईल अशा प्रकारे संभवू शकत नाही. आणि म्हणून याला अशा प्रकारचं अकस्मात भय देखील असत नाही. भावार्थ पहा, जो कधी अनुभवात आला नाही अशा काही अकस्मात उत्पन्न झालेल्या भयानक पदार्थामुळे जीवांना भय उत्पन्न होतं आणि ते आकस्मिक भय आहे. सामान्यांच्या जीवनामध्ये ही गोष्ट आहे. ज्ञानीच्या जीवनात देखील असं त्याला कदाचित वाटत असलं तरी अंतरंगामधली श्रद्धा, अभिप्राय त्याचा समीचीन असल्यामुळे तो त्याला भीत नाही. म्हणून अकस्मात काहीतरी होईल असं त्याला भय नाही. परंतु आत्म्याचे ज्ञान स्वतःसिद्ध, अनादी, अनंत, अचल आणि एक आहे. तेथे दुसऱ्याचा प्रवेश नाही आणि अकस्मात, अकल्पिक असं काहीच उत्पन्न होत नाही. असे जाणणाऱ्या ज्ञानीला अकस्मात भय होऊ शकत नाही. तो तर स्वतः निर्भय होऊन स्वाभाविक ज्ञान स्वभावाचा अनुभव करतो. याप्रमाणे ज्ञानीला सात भय असत नाही. अशा तऱ्हेने सात भयांनी ज्ञानी रहित असतो. 6 कलशांमध्ये ही गोष्ट आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि मग परत एक कलश आपल्याला उद्याच्या याच्यात मध्ये बघायचंय आणि यावरचंही विश्लेषण आम्ही परत पाहणार आहे थोडंफार. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.